पोरं आपल्या हॉटेलचं बिल कधी प्रेयशीने दिलं? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 9 कांड्या खात आहे आईस्क्रीमचं. 9 प्रेयशी ती. पैसे नाही तर त्यानं पेट्रोलला घड्याळ गाण टाकलं आहे आणि पेट्रोल टाकून प्रेयशी घेऊन निघाला फिरायला हायवेला. आणि येडे बाबळे गप्पा पाहण्यात बसले. दोघं येडे बाबळ येडी आणि पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तू म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं बाबळी तर सोडून दिला. काय अरे कायची प्रियशीन काय. हा सगळा भ्रम आहे. आणि जनता कशी आहे सगळी भ्रमात. बाप मेलो बहिणींनी खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसते. जे भाऊ आता हे बसलेत नाही यातल्या 25 जणी अशा आहेत. आत्ता माया पुढं बसेल का सख्या भावाशी बोलत नाही अशा 25 जणी इथं. मी नावा सगळं सांगल. आपलं का वेगळं. फक्त भामट्याचं सोंगाचं वावळे ते भावर आहे काय भावर आहे काय. हा समृद्धी ज्यांच्यातून गेली त्यांना विचारा बहीण कशी काय. यम परवडला. बहीण माणसांच्या नित्या संपल्यात महाराज. रक्ताचे नाते का असे राहिले. बहीण जर भावाच्या इस्टेटीत अपेक्षा करायला लागली त्याच्यापेक्षा जगण्यात काय मजा राहिली महाराज. काय भावाने तुम्हाला कमी केलं. हो थोडं पुढं जायचं आणि परत मागे यायचं. यावं लागेल आणि आल्यावर जावं लागेल. माळकरी सुद्धा नीट मारतात असं नाही. इथं आलतो आपण आता थोडं पुढं सरतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अशा मरायला अटी काही चालत नाही. नीट ऐका. 1 लिहूनच ठेवा. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 मरायला शुक्ल पक्ष असावं. 3 मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे. आता हा 1.5 महिना मरायला चांगला आहे अजून 21 जून पर्यंत. पण आता हे महिन्यात माणसं मरती नाही. माणसांचा तडका आषाढ श्रावण नाहीच. पोळा खाऊन द्यायचा. ऐका. दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तर आयण असावं. आणि 5 आटे मरायची. शरीराचं तापमान समान असावं. आणि 5वी आट आहे. 6 आटी आहेत मरायला. आणि 5वी आट आहे माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. पाया पडून सांगतो तुम्हाला अन्न पाण्याचा त्याग करू नका. याला जरा खाऊ द्यायचा. याला खात जा. याला घाला. याच्यातलाच जर तळतळला तर बाहेरचं कधी भेटेल तुम्हाला. याला अन्न पाण्याचा त्याग करीत जाऊ नका. खात जा. काही माणसं 3 दिवस उपास करतात. पागल येते. याला खात जा. याला अन्न पाणी. आणि 6वी आट सगळ्यात महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची 6वी आट आहे. पाया पडतो तुमच्या. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. याला थोडं जपा. याचं सिजर होऊ नये. महिला मंडळ याचं सिजर होऊ नये. याची बायपास होऊ नये. याची बायपास होऊ नये. याला एन्जिओप्लास्टी होऊ नये. हे खरं सांग का. शरीर यमाच्या ताब्यात जावा पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. काय म्हणते तुम्ही. हे असंही गेलं तरी चालेल कधीतरी. पण याला वाकरवर चालणं. याला कुबड्यांवर चालणं. बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो पारतंत्र्यातलं जगणं इतकं सोपं नाही. नुसता एवढा जरी गेला तर घरातले काय बोलतात अंदाज येत नाही. एवढा जरी गेला तर घरातले किती वाईट बोलतात याचा अंदाज येत नाही. याला जपा. याचे अपघात का होतात याला 3 कारणं आहेत. 1 स्पीड. 2 एक गाडीचं स्पीड. 2 दारू. आणि 3 मोबाईल. ह्यामुळं ऍक्सिडेंट वाढले. तुमचं काय मत. 1 पहिली गोष्ट स्पीड. विचारच करीत नाही कोणी. 2 80% तरुण पोरं दारू पितात. 80%. 100 पोरं एकत्र केले तर 80 पोरं कोणत्याही डॉक्टर चेक करा बेवडेच आहेत. 80 प्युअर बेवडे. वय नाही. भान नाही. उत्पन्न नाही. 17-18 वर्षाचं तोंड गे. 17ची त्याला पल्सर आहे. 10चा त्याच्या मोबाईल आहे. डाव्या पुढं गाडी लावायची. 90 मारायची. मोटरसायकलवर चालला कुत्र्याला लाथ हाणायची. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा. माळ करायला पाहिलं का खकर राहायचं. अवलादी माझाटून गेल्या. तुमचं काय मत आहे. आणि त्यांना सगळा आशीर्वाद यांचा. हिनं पोराला बोलायचंच नाही.
पोरगा दारू प्याला आणि बाप हाणायला गेला, ताईनं म्हणायचं कुठं लई येत आपल्याला, आणि तो कुठं कायम पेतोय. त्याचा परिणाम आहे का जरा 1 मिनिटात, परिणाम जरा बारीक आहे का. तुम्ही आणि मी पोलांना लवकर सोडल्यामुळं 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, आणि 18ची 4-5 पोरं एकत्र येऊन दरोडा टाकतात. याचं कारण काय. आम्ही विचारच करायचा नाही, विचारच नाही. 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय. 1:30 वाजता पोलिसांना जर मोटरसायकल चेक केली तर पोराच्या मोटरसायकलमध्ये तुम्हाला काय सापडतं रे, काय सापडतं. मोटरसायकलच्या डिकेमध्ये गावठी कट्टा, मोटरसायकलच्या डिकेमध्ये सुरी, मिरची पावडर, नायलॉनची दोरी, कटवणी सापडतंय का नाही बोला. जर तुम्ही मुलांना वळणच लावायचे नाही ठरवलं तर हे कसं चालेल. 17 वर्षाची पोरगी झाली, काही बारीक टोनगी नाही ती, 11वीला गेली. इथे 3रीच्या पोरीला सगळं कळतंय, आणि ती 11वीची पोरगी म्हणते मला त्या पोरानं फुस लावली. फुस लावली सांगायला तरी लाज वाटते का तुला. पोरगी 17 वर्षाची आहे, तिला कळत नाही, 11वीला गेली ती, आणि पोरगी म्हणते त्या पोरानं मला फुस लावली. आणि लग्नाचे शब्द तुमच्या कोणी येऊ द्या, आमिष दाखवले. आमिष बारीक टोनगी का तू, कळत नाही आपल्याला. हा विनोद आहे का बोला, कळत नाही. पोरानं दिलेले पैसे गोड लागतात, त्याच्या गाडीवर फिरायला गोड लागतं, त्याने दिलेला मोबाईलचा बॅलन्स टाकायला गोड लागतं, त्याला हॉटेलला नेलं तर गोड लागतं. 2-2 रंगाचे कपडे घालून तू मोटरसायकलवर त्याच्या गाडीवर हिंडती, 9-9 गालास उसाचा रस पिती, आणि त्याला पाचीत घालती, आणि तू म्हणती त्यानं फुस लावली. पोरानं टिंगल केले केले, पोरीनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली तर तो पोरा गोसाई होईल, पण पोरीच्या नादी लागायचा नाही. सांगा महिला मंडळ, हा विनोद आहे का. समजत नाही आम्हाला आमच्या बापाची किती इज्जत जाते. मूर्खासारखी पोरगी म्हणते मला त्यानं फुस लावली, आणि त्यानं लग्नाचे आम्ही दाखवले. ही बोलण्याची पद्धत आहे काय. त्या आईबापाने आयुष्यभर तुमच्यासाठी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. काय त्या आईनं असं ऐकलं, तिला काय वाटत असेल, थोडा विचार केलाय. बापाचा कधी विचार केलाय. त्यानं मला फुस लावली, त्यानं माझ्या अत्याचार केला, आणि मी लग्नाची मागणी केली तर तो नाही म्हणला, म्हणून मी पीडित झाली. पीडित. अगं तू पंडित झाली का पीडित झाली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ईश्वरासारख्या बापांच्या मानापोरीने कट करून टाकल्या काय, आणि पोरीला आधार आईचा. आपली पोरगी घराच्या टॉवरवर 1.5 तास मोबाईलवर बोलते म्हणजे ती काय वैकुंठात पांडुरंगाची संधान सांगते ती का तुझी पोरगी राधाबीत आहे कृष्णाची वृंदावनात क्रीडा करती. पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. म्हणजे हा विनोद नाहीये. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच गुण आहे महाराज माझा, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठन तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. असा माणूस नाही राहिला त्यानं मला घोडा लावला नाही. 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देते. 80% का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज होता है इंदुरीकर को क्या मालूम है. हाँ इंदुरीकर ने तो प्यार किया ही नाही, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्रेम. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय, क्या करताय. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय, क्या प्यार होता. वाट लावून टाकली. हा विनोद आहे. हा विनोद समजू नका. याला एकच कारण आहे हरिपाठात, नामाशी विनमुको तो नर. याला जपा, याचं सिजर होऊ देऊ नका. याला सिजर होऊ देऊ नका. याला अपघात झाला तर लोखंडी स्थळही घालायची वेळ येते. वाकरवर चालणं. म्हातारी माणसांना सांगतो, महिला मंडळ महिला मंडळ मरायच्या बाबतीमध्ये तुम्ही पहिला नंबर लावू नका. आम्हाला पुढे जाऊ द्या, तुम्ही मागं थांबा. तुम्ही निदान घर सांभाळून जगू शकता, तुम्ही निदान नातू सांभाळून जगू शकता, तुम्ही निदान घराचं राखण करून जगू शकता. ही माणसं सुनेच्या हाताखाली कष्ट करून अभद्र शब्द ऐकून नाही जगू शकत. गालपांडे शब्द ऐकून सुने पुढे त्याचा अपमान नाही सहन करू शकत. माणसाचं सगळं जावा, बायको जाऊ नये. जाऊ द्या, इडी असू द्या, बैरी असू द्या, कशी असू द्या, तिच्या कानपटीत द्या पण चहा देणार. 2-4 टॅकवा पण ती गोळी देणार. बायको आहे ती. सुनांच्या हाताखालचं जगणं हे फक्त मरण येत नाही म्हणून जगणं आहे, नाही तर त्या जगण्याला मजा नाही. तो म्हातारा म्हणतो आता माझं बरं आहे, नाही म्हणतो तो काय म्हणतो भाऊ. पाण्यात राहून कुठं मासे शिवाय करता येतं का. तरुण पोरं ध्यानात ठेवा, भाऊजाईच्या हाताखालचं जगणं एवढं सोपं नाही आहे.
आईच्या हाताखाली जगणं वेगळं आणि भाऊजाईच्या हाताखाली जगणं वेगळं. आई तुझ्यासाठी पाणी तापवेल, भाऊजाई कधीच तापवणार नाही. भाऊजाईंच्या हाताखाली जगणं. काही मुली काही मुलींच्या आया लवकर गेल्या आणि मुलींनी भाऊजाईंच्या हाताखाली दिवस काढले. पूर्ण लय वाईट आहे भाऊजाईंच्या हाताखालचे दिवस. त्या मुलीला कधी चांगला चहा मिळाला नाही, कधी चांगली कपडे घालायला मिळाले नाही. मैत्रिणी संग जर निघली कपडे घालून तर भाऊजाईंनी लगेच म्हणावं तेवढे भांडे घास. आई जाणं आईबापांवर भाषणं करून कुठं आईबापा कळत असतात का? उगाच आपलं दीड तास आईबापा बोलायचं, त्याला काय किंमत आहे? आईबापाचा आशीर्वाद मिळवणं महत्वाचं आहे. त्याला इंद्रियाला जपा. हे मोबाईल वापरणारी अडपटे जरा नीट ऐका. मोटरसायकलवर प्रवास करताना मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि उभी राहून गाडी झक मारा आणि मग गप्पा मारा. आणि महिला मंडळ नवऱ्या संघ हिंडताना आता तुमचंच तो ऐकू शकतो, तो दुसरं कोणचं ऐकू शकत नाही. तुमच्यात काय जादू आहे तुम्हालाच माहिती. तुमच्यामुळं तो आईशी बोलायचा बंद झाला. त्याच्यात एवढी ताकद आहे तुमच्यात. असू द्या. महिला मंडळ नवरा मोटरसायकलवर बसला ना त्याला मोबाईल बंद करायला सांगा. गुजीरवाने पोरग आहे आपलं गाडीवर, आपला संसाराचं जीवन गाडीवर आहे. तो नालायक हेल्मेट घालतोय, आतमध्ये 2 वायरी घालतोय कानात आणि कानात मोबाईल गुंतून बोलतोय. त्याला स्पष्ट सांगायचं मोबाईल बंद कर, गाडी साईडला लावा, 2 मिनटं थांबा, मोबाईल चालू करा. पण मोटरसायकलवर मोबाईल वापरून लोकांचे अपघात झाले. तुमचं काय मत आहे? आणि हे तुम्ही सांगा बंद करा मोबाईल. तुम्ही का आला सांगा? तुम्ही एक वायर त्याच्या कानात आणि एक वायर याच्या कानात, मागच्याच्या कानात, हिच्या कानात त्याचीच वायर, दोघांच्या कानात ते 2 काय इयरफोन काय हेडफोन काय बॉम्बला ते त्याला कोणाला माहिती काय मोरले ती काय ते घालतंय त्याच्यात. आणि गाडी वळवायला गेलं हीच तिरपी झाली, ही मागच पडली. तो काय पाहायला गेलं आणि ते खोकडं घेतलंय हातात. कुठंही बसलं का आपलं बोटं चाळीत बसायचं, हलकट क्वालिटीचं. आपलं लघवीला आली तर चेन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं वर बोटं चाळीत. काय बावळ्याचा माझा. आणि ते खोकडं हातात. माणसं पेपर वाचिनं, माणसं वया उचकीनं, माणसं कादंबऱ्या वाचिनं. वाचन हा विषय पेपर तर अजून 2-3 वर्षात, 1-2 वर्षानं पेपर. आताच जवळजवळ 70% लोक पेपर घेतच नाही. पेपरला उद्या बातमी येणार आहे इथं लगेच लगेच. अपघात झाला मागच्या 15 गाडीला काहीच नव्हतं राहिलं, पण मला वाचवाय कोणी आलं नाही. पण क्लिप काढायला लोक आलो. मी उठून बसे बोलत गेलाय व्हॉट्सअपला, पण मला विचारलं नाही बा कोणी तुला खर्चाटलं का, तू लाटला का, खोब्यातून गेला का, आऊट झाला का, तू मेला. नाही, पडलं युट्यूबला, गेलं लगेच बातमी आली टीव्हीला, इंदुरीकर अपघातातून बचावले. आता वाचलो म्हणला असता तर काय मुळ्यात उठला असता. काय नालायक लोक आहे. बचावले याचा अर्थ ही अवलाद जगायलाच नको होती, वाचली. इतका खराब बोलणाराला त्रास आहे. बचावले हा शब्द प्रेमाचा नाहीये, उपासात्मक शब्द आहे तो. उपासात्मक म्हणजे ही अवलाद जगाय. कारण हे कॅमेरेवाल्याला मार्केट देत नाही, याची अशी ठोकायची. इंदुरीकर अपघातातून बचावले, वाचले म्हणला असता, सुखरूप म्हणला असता तर काय झालं. म्हणजे मी जगूच नाही. म्हणजे बचावले या शब्दाचा अर्थ काय, अवलाद वाचली कशी, जायलाच. आणि हे जर मोठ्याचं झालं असतं तर आपण सर्वसामान्य म्हणून बचावलं, मोठ्याला म्हणले असते का हे बचावले. साहेब सुखरूप आहेत, सध्या आराम करतात, भेटणाऱ्यांनी गर्दी करू नये. 5:45 साहेब उठतील, 6:15 चैन खोलतील, 6 वाजता लघवी करतील, 6:15 परत चैन वर ओढतील, 8 वाजता भारीतली पितील, 9 वाजता बोकड्याचं खाऊन झोपतील. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही विकली गेलेली मंडळी महाराज, मोठ्यांच्या पुढं लाचार झालेली माणसं, ही सर्वसामान्याला कुठं जगू देता का? आज 3 पिढ्या शाळेच्या गेल्या, कोणी शब्द तरी बोललं का? विचार करा, बोललंय कोणी? आज 3 पिढ्या गेल्यात. उद्या जर कंपन्याने JR काढले, ऑनलाईन घेणाऱ्याला परीक्षा नाही, म्हणजे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्याला नोकरी नाही, तर आपल्या 3 पिढ्या गेल्यात. बोललंय का कोणी? बोललंय? आज पिढी संपेलेत का जागे होय? संपेले. अजून 1 महिन्याने ऍडमिशन सुरू होतील. सांगा मला, तुमच्या 12वीच्या पोरांना परीक्षा देईल नाही तर तुम्ही त्याला कोणत्या आधारावर मेडिकलला घालणार? तुमच्याकडे काय बॉटनी आहे? काय बॉटनी काय तुमच्याकडे? कॅलिस काय आहे? करोला काय आहे? अँड्रोशियम काय आहे? गायनेशियम काय आहे? एनर्जी काय आहे? लॉ काय आहे?
काय? उद्या तुम्हाला मुलगी इंजिनिअरला घालायची, काय तुमच्याकडे न्यूटनचे नियम आहेत का? काय एनर्जी लॉ आहे का? ट्रान्सफॉर्मर एनर्जी आहे का? काय तुमच्याकडं एनर्जी? काय तुमच्या पोराकडे टॅलेंटशी सध्या कवडीची टॅलेंटशी नाही. काय मत आहे तुमच्याकडं? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, काहीच नाही. फक्त भाकरी घालून पोचलेत आपण. काय मत आहे तुमचं? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. फक्त आपण ही पोरं पोचलेत, खर्च केलं, फी भरल्यात, शाळेत गेल्यात, पोरं बुद्धीनं शून्य आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगला पोलगा घालायचं, काय तुमच्याकडं? काय? व्हॉट इज द रूल? काय? व्हॉट इज द एनर्जी? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी? व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी? काय आहे तुमच्याकडे? शून्य पोर आहेत. काय मध्ये? शून्य. मुलगी मेडिकलला घालायची, काय बॉटनी आहे तिच्याकडे? थॅलोफाईट आहे का? बराफाईट आहे का? टेरिडोफाईट आहे का? एनर्जी आहे काय? काहीच नाही. 12वीच्या 3 पिढी आहेत बॅचेस आणि 10वीच्या 3 बॅचेस फेल. म्हणजे 3 पिढ्या. एक शब्द सुद्धा कोणी बोलायचं नाही. एक शब्द सुद्धा कोणी बोललं नाही. बोललं तिसरीला कोण आहे तुमच्यात? उभा राहा, बस खाली. हा डायरेक्ट 4थीला गेला. आता हा कवाच शाळेत जाईल नाही आणि हा आता डायरेक्ट 4थीला. नाही, ब नाही. आणि हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. हा विनोद नाही आहे महाराज, हा विनोद. फक्त महिला मंडळ मला एक उत्तर द्या, लक्ष्मी यायची वेळ आहे. हे पोरं 3 वर्ष झाले घरी आहेत. 3 वर्ष नाही, 3 पुरे 3. आता 4थं लागल. फक्त कोणत्या बाईनं मुलाला पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. तुझा भव्य नागरी सत्कार करतो मी त्याचा. जाऊ दे, आजचं पाकिट तुला देतो, करतो सत्कार. अरे 3 वर्षामध्ये तुम्ही मुलाला पसायदान शिकले नाही आणि तुम्ही माईकवर सांगत जिजाबाईनं शिवाजी घडवला. लोकांनी अजून विचार केला नाही आणि बसलेली सगळी माणसं भ्रमात आहेत. कामची मुलं वरच्या वर्गात गेलीत. ही वर्तमान काळातली गोष्ट आहे. भविष्य काय? भविष्यांचा प्रकाशात आहे का अंधारात आहे? अंधारात. आणि हा विचार सुशिक्षितांनी सुद्धा केला नाही, केलाच नाही. 9 लाख पोर होते 10वीला. 9 लाख. एक पालक सुद्धा म्हणला नाही का परीक्षा कडक घ्यावा. व्हायचं ते म्हणला कोणी? 17 लाख शिक्षक आहे आपल्याकडे. 17 लाख. एकही पठ्ठ्या 60,000च्या खाली नाही. पण एक शिक्षक सुद्धा म्हणला नाही ऑनलाईन शिक्षण चांगलं नाही. आणि ते आता मला सुशिक्षित लोक उत्तर सगळे शिक्षक बिक्षक पुढारी फाडारी. तुम्ही हिंदी ऑनलाईन शिकू शकता, इंग्रजी ऑनलाईन शिकू शकता, इतिहास ऑनलाईन शिकू शकता, मराठी ऑनलाईन शिकू शकता. तुम्ही मला आलेख प्रकरण ऑनलाईन कसं शिकवणार? बोला बोला. एक्स काय, वाय काय, एक्सची बाजू काय, वायची बाजू काय, छिद्रे काय? बोला. पायथागोरसचं प्रमेय कशी शिकवणार? आर्किमिडीचं तत्व कसं शिकवणार? साईन कसं शिकवणार? कॉस कसं शिकवणार? टॅन कसं शिकवणार? बोला. तुम्हाला पोरगा इंजिनिअर घालायचा आहे, बेसिक काय आहे तुमच्याकडे? ऑनलाईन तुम्ही आलेख प्रकरण शिकवणार कसं? ऑनलाईन तुम्ही घातांक प्रकरण शिकवणार कसं? एक्स वाय बरोबर 0, एक्स अधिक वाय बरोबर 0 ही दोन्ही आलेखाची समीकरणं तुम्हाला 4ही कोपऱ्यातला बसवायचे. एक 0,3 आहे, एक 0,5 आहे. हे तुम्ही एक्स वायला बसवणार कसं? कसं बसवणार? सांगा पूर्वी मला. एनर्जीचे नियम कसे शिकवणार तुम्ही? ऑनलाईन शिकवणार कसे न्यूटनचे नियम? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बाय द डायरेक्शन ऑफ ऑपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. कसं शिकवणार? तुम्ही या पिढ्या संपून टाकल्या महाराज. तुमचं काय मत आहे? फक्त खरं कोणी बोलायचं नाही. इंदुरीकर सारखं खरं बोलत तर त्याच्या क्लिपा टाकून ठोकायचं. आता लगेच एखाद्यानं म्हणायचं इंदुरीकरांनी शिक्षकाच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य कारवाई. असं आहे. पिढी संपली त्याचं काय नाही. अरे मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो कीर्तनात मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको झाले ते वाचले, राहिले त्यांनी नाद करायचा नाही. त्याने असंच झोपायच्या खोलीत कोणचा तरी फोटो छापायचा स्टेटसला.
बायको नाही, बस बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. खरंय का खोटे बोला? 35चे झालेत. नाही नाही 35चे नाही नाही. लग्न जमावणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकलेत. 50,000 50,000 एका लागणार. 1 लाख. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरीची गेली, आलीच नाही. आली म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय मॅ संपली माणसं. आणि हे मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, असा काळ येईल, माझं 10 वर्षापूर्वीचं वाक्य आहे, असा काळ येईल का माणसं माणसात राहणार नाही. आला काळ, आला. 1.5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपण असा काळ पाहिला का एका गावानं मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यामध्ये 50 अंत्यविधी पाहिले. 50 नाही पाहिले. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बहिणीच्या अंत्यविधीला भाऊ नाही, आणि बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. 40% प्रेत वढीत नेलीत, वढीत. आणि 40% प्रेत कधी पेटवली